आता परवाच्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की जवळजवळ 11-12 ब्लाऊज मी कटिंग केले होते अस्तरचे आणि बिना अस्तरचे. मग 2 दिवसामध्ये तेच काम माझं चालू होतं. थोडंसं शिवायचं अगोदर बिना अस्तरचे होते ना शिवायचे तर ते शिवून घेतले. परत अस्तरचे 1-2-3 झाले असतील म्हणजे 5-7 झालेले आहेत. तर आज धडकन पिक्चर बघतच माझं इकडं शिलाईचं काम चालू होतं आणि 6 महिन्यातनं एकदा तरी हा पिक्चर बघते. कारण मला धडकन पिक्चर बघायला खूप आवडतं. छान वाटतं बघायला, गाणी वगैरे पण आवडतात त्याच्यातली. मला जसं कळते तेव्हापासून मी हा पिक्चर जवळजवळ 15-20 वेळा बघितला असेल असं मला वाटतंय आणि प्रत्येक 6 महिने वर्ष झालं ना तर बघत असते. कुणाकुणाला हा पिक्चर बघायला आवडतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आज हे ब्लाऊज सकाळी एक झालेलं आणि दुपारी जवळजवळ 12-12:30 वाजता हे माझं दुसरं ब्लाऊज चालू होतं. तर पावणे 1 वाजलं म्हणले की सगळं जे काही काम असताना शिलाईचं तर ते थांबवत असते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करत असतं. मग मम्मींचं वगैरे सुद्धा जेवण झालं होतं इथं. मग त्यांना सुद्धा हा पिक्चर बघायला फार आवडतं आणि हे माझं अर्धवट राहिलेलं ब्लाऊज ना तसंच ठेवलं होतं. मग जेवण वगैरे झालं, व्हिडिओ अपलोडिंग वगैरे सगळं काम माझं जे काही दुपारचं होतं ना तर ते झालं. स्वराला वगैरे शाळेत आणून झालं आणि संध्याकाळच्या वेळी चहा वगैरे सगळं झालेलं आणि थोडेसे आंबे शिल्लक राहिले होते. जरा असं पिकलेले पण होते, थोडेसे कच्चे होते. म्हणलं आता शेवटचा हा आमरस आहे ना तर तो करून घेऊया. थोडेसे कच्चे होते ते तसेच ठेवलेले आहेत आणि यावेळेस जरचे आंबे भरपूर खायला मिळालेत आम्हाला. भरपूर असे आंबे दिले होते तिकडून आणि स्वराचं म्हणणं होतं की मम्मी मला आमरस नको ज्यूस पाहिजे. मग तिला थोडंसं इकडं ज्यूस वगैरे करून दिला आणि एकाचं काय कुणाला काय आवडतं तर कुणाला काय आवडते, कुणाला आमरस आवडते तर कुणाला ज्यूस आवडते. मग थोडासा ज्यूस वगैरे सुद्धा करून ठेवला. स्वराला वगैरे सुद्धा ज्यूस दिला आणि संध्याकाळच्या वेळी बऱ्यापैकी स्वयंपाक पण थोडासा झालेला आणि त्याच्यानंतर मग जे काही शिल्लक होतं ना ब्लाऊज शिवायचं तर ते शिवून घेऊया म्हटलं. एकदा पाठीमागं राहिलं की पाठीमागंच राहतं. मग उद्या तिसरा दिवस असलं म्हटलं की नवीन ब्लाऊज शिवायला घ्यायला बरं वाटतं. तर शिवलेले अर्धवट ब्लाऊज असेल दुसऱ्या दिवशी मी कधीच ठेवत नाही, त्या दिवशीच कंप्लीट करत असते. आणि इकडे मम्मींचा खूप मोठा आदर आहे. जेवढ्याच्या म्हणजे दिवसामध्ये ब्लाऊज शिवून होतील ना तर त्या हुक लुक वगैरे सगळं करून ठेवत असतात. आता हे 2 दिवसाचे ब्लाऊज आहेत तर सगळं हुक वगैरे लावून ठेवलेत. खूप मोठा आदर आहे त्यांचा. आणि इकडे अर्चनाचं सुद्धा साड्या पिको फॉल वगैरे करायचं चाललेलं. तोपर्यंत स्वराचं सुद्धा इकडे आहे ना ड्रॉइंग वगैरे काढायचं चालू होतं. प्रोजेक्ट होतं शाळेमध्ये त्यामुळे ती ड्रॉइंग काढत होती. छान ड्रॉइंग काढले बघा तिला. आणि कालचं एलिफंट तर बऱ्यापैकी सगळा अभ्यास तिचं तीच करते. थोडासा घ्यावा लागतो आणि हे जे काही ब्लाऊज कटिंग केलेले वेगळेच. परत इकडे माझ्याकडे आता 4-5 ब्लाऊज शिवायला आले होते आणि एखादा अर्जंट शिवून द्यायचा होता. तर एखाद्या मध्येच ब्लाऊज साडी आलं तर ती करून द्यावी लागते अर्जंट असेल तर. आणि थोडंसं स्वयंपाकामध्ये काय बघूया. आज बऱ्यापैकी मुलं मिस्टर वगैरे भाऊजी सगळे जेवायला बाहेर गेले होते. आम्ही दोघी तिघीच होतो त्यामुळे 4-5 चपात्या होत्या. आणि त्याच्यानंतर म्हटलं गोड कारलं करायचं. इथं गुळ पण चिरून ठेवलेलं आणि कारलं पण उकळून ठेवलं होतं. रस पूर्ण काढायचं आणि गुळाचं पाणी तयार करून येणार ते कारलं त्याच्यामध्ये घालायचं. थोडंसं सांबर मसाला, लाल तिखट, मीठ हे घालून घ्यायचं आणि फक्त आपल्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. एकदम छान होतं हे कारलं आणि याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर हे असं कारलं झालेलं आहे. आता त्यानंतर जेवण वगैरे तर हे सगळं करेपर्यंत आम्हाला 9 वाजले होते. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.